रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सारख्या गावात राज्यातून 28 एकांकिका सादरीकरणासाठी येणं ही महाराष्ट्रातील मोठी सांस्कृतिक आणि भूषणावह बाब. सिने अभिनेते वैभव मांगले यांचे गौरवोद्गार. पालित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे शानदार उद्घाटन. प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन. दिग्गज मान्यवर सिने अभिनेते यांची दमदार हजेरी. सुधागडातील 7 नाट्य मंडळांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम देऊन विशेष सत्कार. पालीसारख्या गावात राज्यातून 28 एकांकिका सादरीकरणासाठी येणं ही महाराष्ट्रासाठी मोठी सांस्कृतिक आणि भूषणवाह बाब असल्याचे गौरवोद्गार सिने अभिनेते वैभव मांगले यांनी काढले. माणसातील माणुसकी आपुलकीने जपणारे व्यासपीठ म्हणून प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानने प्रचंड नावलौकिक मिळवले आहे. महाराष्ट्रातील होतकरू आणि प्रतिभावंत कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 12वे वर्ष स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेता वैभव मांगले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मांगले पुढे म्हणाले की पाली हे गाव अतिशय सुंदर आहे आणि राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनास मला बोलवलं त्याबद्दल प्रकाशभाऊ देसाई यांचे मनापासून आभार. मी कोकणातील आहे. आम्ही काम करीत होतो तेव्हा रत्नागिरीत राज्यस्तरीय 8 नाटके जात होती. मात्र आता रत्नागिरीसारख्या ठिकाणी नाट्य चळवळ उरली नाही अशी खंत वैभव मांगले यांनी व्यक्त केली. आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन व्यावसायिक नाटक करतो. यावेळी प्रेक्षक वर्ग कमी झाल्याने अनेक सेंटर बंद पडली. खेळ चिपळूण सारखे नाट्यगृह बंद पडली. पण पालीसारख्या दुर्गम भागात इतकी मोठी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा भरवली जाते ही बाब अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे सुधागड तालुक्यातील 7 नाट्य मंडळांचा रोख रक्कम देऊन विशेष सत्कार केला. या कृतीने नाट्य चळवळीला बळ व गती मिळणार आहे. पदर मोड करून आपण या स्पर्धा राबविता. यातून नाट्य कलाकारांना मोठे प्रोत्साहन, पाठबळ व प्रेरणा मिळणार आहे असे वैभव मांगले म्हणाले. माननीय श्री सुधागड इजिप्शियन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री रवींद्रजी लिमये आणि जास्त न नावं घेता, कारण आपल्याला कार्यक्रम लगेचच सुरू करायचा आहे, तर असं न करता मी पटकन सर्व व्यासपीठावर सर्व समस्त प्रतिष्ठानच्या संचालकांसाठी, सदस्यांसाठी अभिमानाची बाब आहे. तेव्हा टाळ्यांचा प्रचंड गजर करा. बहिणाबाईंच्या भाषेत मी एवढं सांगून जाईन तुम्हाला. मायेले ईश्वराला त्याला लेख म्हणू नाही, मायेले ईश्वराला त्याला लेख म्हणू नाही. डॉक्टर सर्वेजी मध्ये उत्तुंग व्यक्तिमत्व, महाराष्ट्रातील अनेक मालिकांचं लेखन आणि यांचं आपण स्वागत करतो. मी विनंती करतो सागर मिसाळ आणि गेली अविरत 11 वर्ष महाराष्ट्रातील अनेक कलाकारांनी आपल्या कलेचं सादरीकरण केलं आणि सुधागडातील तमाम रसिक प्रेक्षकांनी त्यांना भरभरून दाद दिली. याही वर्षी म्हणजे मी भांडते नाही मी भांडते मला तसं म्हणायचं नव्हतं. पण आता 20 दिवसांवर लग्न आलं असं आणि आपण इथे भांडतोय म्हणजे तू परत विसरला. आता काय विसरलं मी? त्या अगोदर ना 4 दिवसांवर आपलं प्री वेडिंग आहे. मग त्या दिवशी काय केलं? इथे आहेत आणि आम्ही इथे आलो होतो नाटकाच्या निमित्ताने. सो पाली हे फार सुंदर गाव आहे हे मला माहिती आहे आणि या ठिकाणी मला तुम्ही उद्घाटक म्हणून बोलवलं प्रकाशजी, यासाठी तुमचे खूप आभार. आणि तुमचा आज वाढदिवस आहे आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. असं चांगलं काम करत राहा. मला गंमत अशी वाटते या सगळ्या म्हणजे या ठिकाणी आज की जवळपास 28 एकांकिका इथे होणार आहेत. समेळ इथे आहेत, मोने आहेत आणि परीक्षक म्हणून ते 5 दिवस काम पाहणार आहेत. 5 एकांकिका रोज साधारण या रेटने तुम्हाला 28 एकांकिका पाहाव्या लागणार आहेत.
म्हणजे मी कोकणातला आहे मला माहिती आहे, किंवा आम्ही जेव्हा रत्नागिरीमध्ये नाटक करत होतो तेव्हा राज्यनाट्य स्पर्धेला 8-8 नाटकं जात होते आणि त्या राज्यनाट्य स्पर्धेला आम्ही काम करत होतो. आज रत्नागिरी सारख्या ठिकाणी नाट्य चळवळच उरली नाही अशी अवस्था झालेली आहे. आज पालीसारख्या ठिकाणी भलेही मान्य आहे की थोडं मुंबईच्या जवळ आहे, जाणं येणं सोयीचं पडत असेल म्हणून सुद्धा, पण 28 एकांकिका इथे याव्या आणि त्यांनी परफॉर्म करावं, ही मला वाटतं महाराष्ट्रासाठी फार मोठी सांस्कृतिक घटना असेल. म्हणजे तिथे आम्ही व्यावसायिक नाटक आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन करतो, पण प्रेक्षक वर्ग कमी झाल्यामुळे अनेक सेंटर्स बंद पडली. खेड चिपळूण सारखं सेंटर बंद पडलं नाटकाचं. तर अशा वेळेला पालीसारख्या ठिकाणी आज तुम्ही ज्या नाट्य संस्थांचे सत्कार केलेत ते बघून खरंच मला ऊर भरून आलं. 160 वर्ष लोक कामं करतायत, 1921 पासून लोक कामं करतायत. तर मला वाटतं म्हणजे अनेक नाट्य कलावंतांना किंवा या क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांना मला असं सांगावं असं वाटतं की या संस्था बघा, या संस्था निव्वळ आम्ही कोणीतरी मोठे व्यावसायिक नट होऊ, दिग्दर्शक होऊ किंवा यासाठी काम करत नाहीये, तो एक आनंदाचा भाग म्हणून सुद्धा नाटक करायचं असतं, ज्याच्यातून एक सांघिक वृत्ती वाढते, एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होती. यासारखी गोष्ट नाट्य संस्थातनं हे नाटकं जेव्हा होत असतात त्यातून होत असते असं मला वाटतं. आणि मला खरंच सगळ्यांचं कौतुक वाटतं आणि तुमच्या सगळ्यांचे मला आभारही मानायचे त्यासाठी की तुम्ही सातत्यानं पदरमोड करून, स्वतःचा वेळ खर्च करून, कुठल्याही बाकीच्या व्यवधानांना बळी न पडता तुम्ही सातत्यानं नाटक करताय, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासारख्या कलाकारांना. आणि आज तुम्ही पुन्हा एक चांगला उपक्रम इथे राबवलात की या सगळ्या संस्थांचा तुम्ही मानधन देऊन त्यांना जे काही रोख रक्कम देऊन तुम्ही त्यांचा सत्कार केला, ते मला फार महत्वाचं वाटतं. साठेबाई जाता जाता म्हणाल्या की फुलं मिळतात हो, पण हे मानधन फार महत्वाचं आहे. पण ते अशासाठी महत्वाचं आहे की त्याच्यातून प्रेरणा मिळते. आज पदरमोड केली, उद्या केली, परवा केली, 5व्या दिवशी माणूस म्हणतो जाऊ दे, हौस तरी किती करावी. तर मला वाटतं याच्यातून या निमित्ताने सुद्धा एक थोडंसं पाठबळ मिळतं, थोडंसं मनोधैर्य माणसांचं वाढीस लागतं आणि त्याच्यातून ही चळवळ पुढे चालू राहते असं मला वाटतं. इथे मला बोलावलं त्याबद्दल खूप खूप तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि पुन्हा पुन्हा मला ताई यायला आवडेल. यावर्षी खरं तर माझं नाटक तुम्ही घ्यायला पाहिजे होतं, पण तुम्ही नाही घेतलं, ठीक आहे पुढच्या वर्षी घ्या. तर खूप बरं वाटलं. आणि तुम्हा सगळ्या स्पर्धकांना, इथे जे स्पर्धक आहेत 28 एकांकिकांमधून भाग घेणारे, या सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. दमदार तुमच्या एकांकिका होऊ देत आणि नक्की तुम्ही पुढच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. थँक्यू सो मच.